लालू चाललंय अजून 5वा प्रवेश. जे जे थकले ते सर्व आराम करतायत. काय आरामाची गरज नाही कारण जास्त थकवा नाही आलाय. तुम्ही बघू शकता बॅग बसण्यासाठी बनवलाय. एकदम बघू शकता काय किल्ल्याचं बरोबर ना रे. आणि पायऱ्यान गाईज छोटे छोटे आहेत म्हणजे कोणी थकायला नको अशा. पण ह्याच पायऱ्यान जास्त थकतो. पण पाहण्यासाठी बघू शकता. आणि अजून पाण्यासाठी पण पाण्याची आता कंडिशन खराब झाली पाण्याची बघू शकता. पाण्याची कंडिशन माणसं पूर्णच बोललो ब्लॉग मध्ये. लोकेश गेमर दमलाय. लोकेश आणि हर्ष दोघांची हालत खराब झाले. आला मोटिवेशन माझ्याकडून बघ न थांबता आलं इतका. म्हणून सांगतो रोज धावायला जा, जिम करा, फिट ठेवा, अशी डेअरी घेऊन फिरू नका. सर काय तुम्ही इतके जवान असून दमलात काय करताय? त्याला ब्लॉग बनवतोय. नाही माझं नाही घेतलंय त्याला काय नाही होत. या ब्लॉग मध्ये या. हा घ्या कडक सर कडक एकदम एक नंबर. मी तुम्ही व्ह्यू बघू शकता काय. दगड त्याचा कलर पांढरा आलाय. दगड पांढरा नाही. आणि इथं बांबूची झाडं आहेत बघू शकता. पाडवायला आहेत आम्ही आता मराठी नवीन वर्षाला. आता 6वा प्रवेश. 6व्या प्रवेश द्वारातून पण आता प्रवेश घेणारच. जोरातच बोलतोय रे वा. 7वा प्रवेश द्वार आहे. निसर्गाचा आनंद दिलाय गड किल्ल्यावरती. पण तसंच केलंय. हा आणि इथं वन विभाग गिरणार बघू शकता. शेवटी किती झाडं कापले त्यांनी झाडाच्याच सावलीला माणसांना बसायला लागतं.
इथलं आता काही बांधकाम तुटलेलं आहे, कारण की खूप जण 17व्या शतकातला बांधकाम आहे हा, तो इतके वर्ष नाही टिकू शकला. हा बघू शकता पॉज करून सर्व वाचा. व्हिडिओ पॉज करून वाचा गाईज, क्लिअर आला असला तर. तिथं पण पहिला गाईज बांधकाम होता, पण काही इतक्या वर्षानंतर बांधकाम तुटलेलं आहे, कारण की आता राजकारणी लोक तुम्हाला माहितीच असतील. आणि आता इथं आतमध्ये बघूया जाऊन. गाईज इथं एकदम थंड वातावरण आहे. इथं गाईज छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण. आणि बघू शकता गाईज त्या टायमिंगमध्ये जेव्हा लाईट नव्हती, 17व्या शतकात जेव्हा लाईटचा शोध नव्हता लावला, तेव्हा अशी गाईज ह्यानं होलं पाडले होते आणि त्याच्यातून मग सूर्यप्रकाश यायचा. आणि असे बघू शकता. आणि गाईज हा एरिया खूप मोठा आहे, बघू शकता. हा बघू शकता केवढंसं वाटतं त्या एरियामध्ये, त्याच्यानेच अंदाज लावू शकता तुम्ही की किती मोठा एरिया आहे. आणि आता तुम्हाला बोललो एवढा आलोय तर काय आता ट्राय मारूया पूर्ण जाऊन. बघू शकतो आवाज येतोय. हां ते बघा तिथे जायचं आहे, तर आपण पाहूया किती वेळात जातो आपण. इथून नाही जाऊ शकत, आम्हाला अंतर जास्त वाटतंय. अंतर जास्त आहे तरी पण चला, जिद्द सोडायची नाही, जायचं पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराजांचं नाव घ्यायचं आणि काही चालत राहायचं. जन्मस्थान दाखवायचं ह्याच्यात मी चुकीच्या रस्त्याला आलो आम्ही, शॉर्टकटच्या नादात. नवीन एक्सपिरियन्स मिळाला, जिथं इथं कोण येत नाही तिथं आपण आलो. बघू शकता झाड कसं वाटतं. हो हा सोहम घाट ब्लॉग, दुसरा ऑफिशियल सोहम 0124. याच्याकडून घ्या, मला तुमच्या आयडीचं नाव आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सोहम घाट ब्लॉग्स आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीचा k.soham 1465 आणि दुसरा आहे ऑफिशियल सोहम 0124. झाला इंटरव्ह्यू इथपर्यंत बस. तुम्ही याच्या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. त्याच्यासाठी हा म्हणजे खूप घेतोय. आम्हाला आता वाटते, कारण की छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व काही जमलेत आता. माझी तर हालत खूप खराब झाली. पाण्याची गरज आहे, पण पाणी आणलंय नाही तर काय करणार. आम्ही नवीन ॲडव्हेंचर केलं इथे येऊन. हे आम्ही विचारला पण नाही की हा रस्ता बरोबर चाललाय का चुकीचा आहे. आले सुद्धा नाही एवढे तरी बरोबरच असं रस्ता असं मला वाटते. आपण जागा बघू शकता. पावसाळ्यात तिथे यायला खरी मजा आहे. पाण्याची सुखसुविधा आहे, पाणी फिल्टरेशनचा. पाणी हा पाणी फिल्टर होऊन सगळ्यांना पियाला मिळतो तिकडे गाईज. आता मला असं वाटते बरोबर आलोय, बघूया.
तर बोलतील ब्लॉगर कुठे गेला, ब्लॉगर कुठे गेला. तेच मला माझ्या नावाने कमी आणि यूट्यूब चॅनलच्या नावाने जास्त ओळखतात. होऊ शकता बुरुज. आता आपण पोचलो आहे सगळं. आता गाईज जरा जरा बरोबर वाटते का इथे येऊन गाईज आम्हाला तो भारीच वाटते. देखो भाई नाही तर मराठीच. अरे सॉरी. फक्त मराठी. फक्त ही एक गोष्ट मला खटकते थोडीशी. ही गोष्ट एक खटकते. हे काय लव वगैरे शिवाजी महाराज. बघूया आपण सूचना दिली आहे ते वाचूया आपण. स्क्रीनशॉट काढून बघा तुम्ही वाचा. द्वार आहे. माहिती आहे द्वार कशाला दरवाजा म्हणजे आता गॅप आहे ना. हा औषधी असतो आपल्याला त्याचा माहिती नाही. एक गोष्ट प्लस जास्वंदीचे फुलं वेगवेगळ्याच प्रकारचे आहेत. आमच्या इथं वेगळ्या प्रकारे येतात आणि इथं वेगळ्या प्रकारे आहेत. जमलो. पाणी पण नाही. आता वाटते बरोबर रस्त्याने चालले पण बघू. आता गाईज परफेक्ट रस्त्याने आलो आहे आम्ही असं आम्हाला वाटतं. बघूया काय कसं काय होतंय आमच्यासोबत. कारण का ते काम कॉलेजचे कोणी घ्यायचं 4 जण आहोत आम्ही. इथून आयडियाच नाही कुठं जायचं कसं जायचं का समजतच नाही. तुम्ही बघूया आता काय गाईज. शॉर्टकटच्या नादात खूप लॉंग कट मारला आहे. आयुष्याचा सर्वात मोठा लॉंग कट. तिथं बघू शकता आतमध्ये एंट्री मिळाली. याला फोटो काय दाखवलं आहे. आम्ही निघतोय भरती जाय. चल जय तिकडे नसतो. हा ब्लॉग कुठे टाकणार आहे काय माहिती. गाईज हा गंगा जमुना टाकी मला वाटतं. हा तर तुम्हाला दाखवलं का त्याचं पाणी इथे तुम्हाला पियाला मिळेल. हा हो आज आपण बघू शकता. इथं बघू शकता काय आहे ना. शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा इतिहास सांगितला. आतमध्ये आहे बालशिवराय आणि जिजामाता आजचा दिवस आमचा इथेच जाणार आहे. मला तर असं वाटतंय. बरोबर ना. काय तो समोर आहे. इथून समोरून याचा व्ह्यू बघूया. त्यातमध्ये काय आहे त्याचं बघूया आपण. कारण की आता आम्ही पहिल्यांदा आलो आणि गाईड नवीन म्हणजे आमच्याकडे. तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टींच्याबद्दल माहिती नाही. तर आम्ही तेच माहिती गोळा करण्याचं काम करतो आणि तुम्हाला पण द्यायचं काम करतोय. काय दिलं पण वाटता वेळ. व्ह्यू बघू शकतोय. इथं पाणी बघू शकतो किती खराब झालं आहे. स्वच्छ कसं होईल. स्वच्छ केल्याशिवाय होऊ शकत नाही. आता तिथं जाऊया. शिवाजी महाराजांचा आता रियालिटीमध्ये जिथे